पेठ बाबळगाव परभणी जिल्ह्यातच नव्हे, मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध जातात. वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या गावातून जन्माला आलेला आहे. सोपं नाही. आणि ज्या वेळेस खूप दूर कीर्तनाला जातो, अट्टाहासाला सांगतो, अरे पेठ बाबळगाव सामान्य नाही, जगद्गुरु श्री तुकोबराय यांच्या पालखी सोहळ्याला घोड्याचा मान आमच्या लोक नाही झाला आहे. त्या तुकोबरायची सेवा करण्याचा योग आपल्या पूर्वजांनी आपल्याला प्राप्त करून दिलाय. देहू सारख्या ठिकाणी त्या पालखी सोहळ्यामध्ये आपण आल्याशिवाय पालखीचा एक पाऊल पडत नाही. केवढं भाग्य, केवढं भाग्य आहे. अशा मराठवाड्यामध्ये अशा असणाऱ्या गावामध्ये आपला जन्म झालेला आहे. खूप आपण सुद्धा तो वारसा जतन करत आहात. अशी सेवा आपल्याकडून घडावी. कीर्तन ज्ञानेश्वरी पारायण सोहळा त्याचा जे उद्देश आहे, हा उद्देश जर काय असत तर या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन होणार. या सप्ताहाच्या पाठीमागचा उद्देश जर काय असत, ज्ञानेश्वरीचं पारायण व्हावं. नुसतं पारायण होऊ नये, ते आचरणामध्ये. आता आपण पाहतो गावोगाव सप्ताह होतात, त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण असतं, हरिपाठ असतो, भागवत कथा असते, सर्व असतं. पण बाकीच्या संपूर्ण कार्यक्रमाला खूप भाविकांचा प्रतिसाद असतो. पण ज्ञानेश्वरी पारायणाला शक्यतो प्रतिसाद तेवढा नाही झाला. सप्ताह फार मोठा असतो, नाही 10-5 माणसं गावातील पारायणासाठी असतात. ही गावगावची परिस्थिती आहे. आणि बदल करण्याकरता हे असणारं माध्यम काही साधू संतांनी निवडलं. जे हितचिंतक असतील, साधक असतील, त्यांनी या पारायणाची निर्मिती केली. म्हणून या 3 वर्षामध्ये या सप्ताहाच्या माध्यमातून अगदी गाव शेकडो माणसामध्ये बदल झालेला आहे. जी माणसं या परमार्थामध्ये कसलीच नाही, हे चित्र बदललं या सप्ताहात. अरे तळागाळातील माणसाला या सप्ताहामध्ये एवढा आनंद प्राप्त होतो. हा सप्ताह माझा आहे, त्याला व्यासपीठ या ठिकाणी निर्माण झालं. त्याच्या घरी असणारी ही संत मंडळी गेली, दादा तुम्हाला पारायणाला बसावं, तुम्हाला वेळ नसला घरच्या एखाद्या सदस्याला पारायणाला पाठवा. आनंद वाटला, देव घरी आपल्या आला. आणि आनंदानं गाव असणारा हा प्रतिसाद मिळत गेला. आणि असं सांगितलं का आपल्याही गावामध्ये 120 माणसं पारायणा करता आहे. मोठी आनंदाची गोष्ट आहे.